ज्यूसचं सेवन करा. तर चला मॅन ऑफ द मॅच प्रकाश करलाय. प्रकाशला पण मॅन ऑफ द मॅच द्यायची हरीश. तर प्रमोद मडवी यांचा देखील आपण सन्मान करूया. बघा सर्व आपण तर ज्यूसचं देखील इथे वाटप केले जाते खेळाडूंसाठी. सर्व खेळाडूंनी ज्यूसचं सेवन करायचं. चला प्रमोद मडवी आपला सन्मान आपण करायचं, आपण स्वीकारायचे. उपाध्यक्ष कोळीप्र संघटनेचे प्रकाश नाईक जरा आपल्याला समीर पाटील बोलत आहेत बघा. तर सलामीची जोडी गोविंद आणि पप्पू त्यांचं देखील जातात. गणेश शेलार देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गणेश शेलार आपण ज्यूसचं सेवन करून घ्या. गणेश शेलारचं देखील आमच्याकडे प्रचंड त्यांचा आम्हाला प्रेम असतं. गणेश शेलार आपण ज्यूस सेवन करून घ्या. बघा आंबा, झाडाची ताजी फळं प्रेम मात्र यांनी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. चला सामना सुरू करायचा. दातीने संघाने काय विजय प्राप्त केला बघा ना. राखीव खेळाडूंच्या चेहऱ्यावर पण आनंद आहे, पण त्यांना विनंती करतो ज्यूस आपण प्रदान करून घ्या. ज्यूस आपण गोलंदाजी मार्फत पहिलं षटक घेऊन गेला सुकनाथ उर्फ लारा. काय प्रचंड मेहनत आणि कोपरवासींची स्पर्धा, 2 दिवसीय स्पर्धा. पप्पू आणि गोविंद ही जोडी मैदानात दाखल झाली. जो संघ जिंकेल तो दातीने संघाबरोबर लगेच फाईट बॅक करेल. दुसऱ्यापैकी पहिली मॅच असणारी सुकनाथ येते. कोपरचे जे कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक व्यासपीठावर अडीची कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक यावेळेस सामना सुरू होते. सुकनाथचा पहिला चेंडू आजच्या बॅटने वळवलाय. मिड विकेटला झेलची शक्यता आहे. तो झेल ड्रॉप. झेल सुटलाय पप्पूचा यावेळेला. पहिलाच विकेट मिळाला असता सुकनाथ नाराज होतात. खरं कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. झेल कुणाचा सोडलाय? सर्वात आक्रमक बॅटर पप्पू भानुचा झेल सोडलाय. एक एक व्ह्यू असणार आहे तुमच्याकडे. सुकनाथ पप्पू पूर्णतः पूल केला. हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. गुड कॅच. सुकनाथ सांगतो पहिला तुमचा तो दुसरा आमचा. बॅटर बाद. खूप चांगला झेल पकडला शॉर्ट मिड विकेटला. सचिनने खूप चांगला झेल घेतलाय. गणेश होते, गणेश शेलार तिसऱ्या क्रमांकावरती. गुड कॅच. काय जबरदस्त वापसी केली बघा. गणेश येतात नवीन बॅटर. स्पर्धा मनोज मात्रे काय कमेंट आले होते तुमच्या स्पर्धेला आणि आम्हाला बऱ्याचशा खेळाडू सांगितले बाळू पाटील 3 दिवस पुढच्या जी स्पर्धा ठेवायला सांगा. जबरदस्त स्पर्धा. 38 वर्षानंतर क्रिकेटचा महासंग्रह आणि भरपूर आमच्याबरोबर चर्चा देखील केली होती रमेश मात्रेंनी की आम्ही क्रिकेट कसा खेळायचो. 2-2 इनिंगच्या मॅचेस असायच्या. पाणी भरणं घेऊन जायचे. शूज नव्हते पण आता शूज बीज सर्व आहेत. सुकनाथ हो शॉटॉपलाईनचा चेंडू हुक केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय का पाहायचं. पंचांचा इशारा काय तो यावेळेला. 2 धावा. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. मला प्रेम म्हात्रे आम्हाला सांगतायत 4 धावा. 4 धावा आहेत धावफल करती. सुकनाथ पुन्हा गोलंदाजी मार्कवर. नाही बालाजी सोसायटीला मी खऱ्या अर्थाने धन्यवाद. त्रिपुती बालाजी
काकांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. काका आज देखील सामना एन्जॉय करतायत. काका स्वागत आहे आपलं. प्रचंड क्रिकेटची आवड काकांना. बघा मॅचेस बघायला किती आनंद मिळतो बघा ना. जणू काही ते मोठ्या आपण तर गॅलरीतून सामना एन्जॉय करतायत. व्यासपीठावरनं मोठ्या व्यासपीठावरनं सामना एन्जॉय करतायत. नाही दुसरा दिवस काका स्पर्धा एन्जॉय करतायत. काकांचं देखील स्वागत. क्रिकेट काकांना प्रचंड आवडतं आणि काकांचा वेळ देखील मला वाटतं निघत असेल. बाहेर कुठे जाण्यापेक्षा आपल्या गॅलरीतनं मस्त क्रिकेटचा आनंद घ्यायचा. बाजूला चहाचा एक पेला. हो चांगला चेंडू यावेळेला हवेमध्ये. हो हो खूप चांगला प्रयत्न केलाय. मनोजला मी तर म्हणेल झेल होता मिड ऑफला. कव्हरचा क्षेत्रक्षण वेगाने आला. उत्साह जास्त. सुकनाथ बघा थोडासा नाराज होता. विकेट मिळाला असताना इथे 5 धावा. काय गोलंदाजी करतो. स्ट्रायकरला गोविंद भाने. ओ फुलता जोता यावेळेला टायमिंग चांगलं होत नाहीये. 1 धाव इथे कंप्लीट केली. ते धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकता 6 धावा. मध्ये एक कव्हरला क्षेत्ररक्षण शॉट कव्हरला. युसी अंडरम असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. आता थोडस मिड ऑफ रिझन मध्ये येतात. सुकनाथ उर्फ लारा गोलंदाजी मार्कवर 52 एंड करून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. फुलटॉस यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरना पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चालला लॉंगॉनला. प्रमोद येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. येस नितीन. कोपरचे शंभू मात्र या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. एक चांगले पुरस्कर्ते. एक चांगलं व्यक्तिमत्व. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. चांगली गोलंदाजी केली मी ते म्हणेल लारानी. आठ धावा गोलंदाजी मार्कवर. दीपक आलाय. हो बॅकफुट जाऊन कट केला. यावेळेला चेंडू व्यवस्थित मिळत नाही. 1 धाव इथे कंप्लीट केले होते. गोविंदच्या मध्ये 1 धाव मिळते. नको ना मन मॅच. तो बघा रेग्युलर लॉट्स प्रमाणे मॅच होती. नेक्स्ट मॅच असणार आहे आपण आता मोठा गावी पासून देवीचा पाडा. ओ खोदून काढलाय चेंडू यावेळेला. ओ मिस फील्ड. काय झालं मैदानावर. जणू काय फटक्याचे चटके बसले आणि चेंडू सीमारेषा पार. खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाज काय करेल मग. कोपर संघाला ह्या चुका टाळाव्या लागणार आहेत. 13 धावा. नेक्स्ट मॅच मोठा गावी पासून देवीचा पाडा. टॉस साठी या. दीपक पीपी मध्ये गोलंदाजी करतोय. गणेशच्या बॅटमधून चौकार आलाय. राईट आर्म ओव्हर विकेट मारतो गणेश शेलार. हो उडवला चेंडू. झेलची शक्यता आहे. सुकनाथचा अंदाज चुकला. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. थांबा जरा 1 मिनिट चेक करा. चेक करा. चेक करा. चेक करा. कुणावरती अन्याय होणार नाही बघा. नाही नेक्स्ट मॅच सांगितलं मोठाडा विपक्ष देवीचा पाडा. टॉस साठी यायचंय. चेक करा. नाही सुकनाथ थोडेसे बॉडी बॅलेन्स चुकला. अन्यथा झेल झाला असता. गणेशला अजून एक जीवदान मिळते. डिसिजन बघा चेक केला जातोय. कोणत्याही संघावर अन्याय होणार नाहीये. नाही सेफ आहे. चौकार नाहीये संजय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. 15 धावा. स्ट्रायकला गणेश. हो पुन्हा डाव्या बॅटने खेचलाय. पाठवलाय चेंडूला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. दीपक वरती आक्रमण केलं. कॅचेस सोडले आहेत ना त्यामुळे आता गणेश काय बॅटिंग करतो बघा. एक षटकार आलाय. एक चौकार आलाय.
क्या बात आहे. नाही, मार्च महिना फेब्रुवारी महिना म्हटलं तर झाडांना आंबे येतात आणि ते आंबे समोर बघितलं तर पाणी सुटतं तोंडाला. आंबे आणि चिंच कधीच आणू नका समोर. दीपक ओ पुन्हा डाव्या बॅटने खेचलाय, पाठवलंय मिड विकेट. वन्स अगेन षटकार. ग्लोरियस बॅटिंग, गुड बॅटिंग. काय बॅटिंग करतोय बघा गणेश. गणेश सेलार जणू काय डगआउट मधनं सेट होऊन दिसतोय, घरूनच सेट होऊन दिसतोय. जबरदस्त बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. 27 झाल्या आहेत. गणेशची बॅटिंग कडे टाळ्या. 7 चेंडू 23 धावा बॅटिंग कडे त्या टाळ्या झाल्यात पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. दीपक राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. 27 धावा. पुन्हा उडवलाय. झेलची शक्यता आहे. गुड कॅच, गुड कॅच. जीतू आलेत. खूप चांगला झेल पकडला बॅटर बाद. अप्रतिम झेल. म्हणजे वादळ निर्माण झालं तर गणेश नाथ ते वादळ शांत केले. नवीन बॅटर संदीप येतोय. 27 दुसरा गडी बाद. जिथून खूप चांगला झेल घेतलाय. कॅचेस विन द मॅचेस. अखेरकार दीपकला यश मिळालं. सुखनाथ ते सांगते की तुम्ही झेल सोडली आहे पण त्याची मात्र किंमत मोजावी लागते. गोलंदाजाचा स्पेल बिघडतो. मनोज मात्र कधी येतो मॅचेस. स्पिन आक्रमण जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. एक लेदर क्रिकेटर देखील आहेत. गणेशनी धावा केला तब्बल 'जितू पाटील देखील आलेत. नेक्स्ट मॅच मोठागाव विपक्ष देवीचा पाडा, बाजूबाजूची गावं. पाडे जबरदस्त बॅटिंग केली. फटका हा देखील चांगला होता. कदाचित थोडसा गती कमी होती त्यामुळे व्यवस्थित टायमिंग झालं नसावा. जे प्रेक्षक आले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आज देखील भोजनाची व्यवस्था आहे खेळाडूंसाठी. सुखनाथ आलेत. पुण्याच्या गोलंदाजी मार्फत दुसऱ्या स्पेल मध्ये आलेत. काय सुखनाथने स्पेल हाताळला पहिला. लाजवाब गोलंदाजी केलेली. संदीप भाने बघा ड्रिल करून दाखवतो. आता 2 भाने बंधूंची जोडी, गोविंद भाने आणि संदीप भाने ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली. रागाई चषक 2025. सुखनाथ हो चांगला चेंडू होता. डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. काय फेकी बघा, ऑन द स्टंप फेकी. विकेट मिळाल्यानंतर थोडस ऊर्जा संचारले कोपर 40+ संघामध्ये. संख्या 28 धावा डावफलकाती लागल्यात. सुखनाथ गोलंदाजी मार्कस टाकला. संदीप भाने जीटीसीच्या सर्व आम्ही ऑपरेटरांना धन्यवाद देऊ. कारण का आंबे सुरू झाले, सीझन चालू झाले त्याने आंबे देखील आणलेत खायला. क्या बात आहे. सुखनाथ हो डाऊन द ग्राउंड. खूप चांगला फटका, तेवढा चांगला स्टॉप. खूप चांगला चेंडू होता. गती कमी केली. जितू आले. एकच धाव. धाव संख्या 29. 29 धावा. धाव फलकती. सुखनाथ टाकला. गोविंद भाने हो चांगला चेंडू ऑन साइडला पिक केलाय. बॉटम एजचा खूप चांगला वापर केला. डिप्स कॉर्नरला चेंडू चालला वेगाने यावेला. 2 धावा होत आहेत का पाहायचं. गुड रनिंग विकेट आपण पाहू शकता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरं प्रमोदनी यावेळेला फेकी मला तो गोलंदाज एंडला करायची. धाव संख्या वापर 31. क्या बात आहे. जिथून जर झेल पकडला तर 500 रुपयाचा पार्श्व घे. प्रमोद पाटील यांच्याकडे नाही. हल्ली फोन पे गुगल पे चालतात पण कॅश नसली तरी चालेल. अकाउंट मध्ये पैसे पाहिजे फक्त बस. सुखनाथ तुकोवी हो डाऊन द ग्राउंड. पुन्हा उडवला चेंडू. वाईडिश लॉंगनला चेंडू चाललाय. बॅकिंग येते बघा चांगली. हो चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. जिथे 3 मिळालं असं तिथे 2च मिनिट आहेत. पैसे दाखल करते. 33 धावा. 11च्या सरसानी. प्रेम म्हात्रे बघा आम्हाला चांगली माहिती देतात आणि त्यांचं सुनेरी अक्षराने स्कोर बोर्ड लिहिण्याचं काम केलं. अक्षर बघा किती सुंदर आहे. मोत्यापेक्षा सुंदर अक्षर आहे त्यांचं. आणि असं बोलल्या त्यांच्या चेहऱ्यावर बघा किती आनंद झालाय. प्रत्येकाला हल्लीच्या जमान्यात तारीफ कुणाला आवडत नाही हो. प्रत्येकाला आवडते. 10वीच्या विद्यार्थ्याला जरी 40% मार्क मिळाले त्याच्या प्रेमाने त्याच्या पाठीवरती आतुरते त्याला भरपूर आनंद होतो. असं वाटतं की 60% मार्क मिळाले. 33 धावा. सुखनाथ पुण्याचा गोलंदाजी मार्कशाला गोविंद
ओ पायचित्र स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. पिचिंग पाहिली जाते, पिचिंग पाहिली जाते. बॅट कटे त्याने बचावल्यात, अन्यथा बॅटर बाद झाला असता. गुड डिसिजन दशरथ. बस का डॉक्टर कधी 34 चेंडू झालेत. प्रेम आम्हाला सांगायचे किती चेंडू झालेत? 4 चेंडू झालेत. चेंडू किती झाले बघा प्रेम, जरा चेक करा. आता एक सिंगल आली. 34 झाली का 35? स्कोर किती बाळा? 35 धावा, 5 चेंडू 5. नाही प्रेम जरा लक्ष द्यायचे. आंब्यांकडे तुम्ही लक्ष बिलकुल देऊ नका, फक्त वहीमध्ये लक्ष द्या. तुम्ही चुकलात तर मी चुकेल. चुकलात संदीप. हो उडवला यावेळेला हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. हो गुड कॅच, गुड कॅच. निशानने खूप चांगला झेल घेतला. जर्सी क्रमांक 99 यश मिळते सुकनाथला. शाहू दादा पाटील यांचं हार्दिक स्वागत जय रागाई चषक मध्ये. नाही शाहू दादा ड्रेस कोड असा करतात ना, यंगस्टरांना लाजवत आहेत. प्रकाश शाहू दादांचा ड्रेस कोड बघा ना किती चांगला आहे. रेड अँड ब्लॅक. नवीन गो बॅटर तर संदीप येतोय. चला जलपान आपण करू शकता. तर टॉस साठी या मोठाबाचे कॅप्टन देवच्या बरोबर कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. नाही सर्व खेळाडू प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था देखील केली गेलेली आहे. काल देखील प्रचंड प्रमाणात जेवण आपण तर उपलब्ध झालं होतं आणि आज देखील रागाई चषक मध्ये तुम्हाला जेवण उपलब्ध असणार आहे. ज्यांनी आम्हाला मौलाचं सगर केले त्यांची नावं आम्ही पुढील प्रमाणे तुमच्यावर. सुनील बाणे ज्यांनी आम्हाला मोलात सगर आहे ते उदय गायकवाड तिसगाव यांच्यामध्ये मोलात सगर आहे. धावसंख्या 11. सुनील हाही फटका चांगला आहे. मिडऑफच्या वरून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. धावा झाल्या 13. 47चं टार्गेट आहे. टॉस कोणी जिंकलाय? मोठा गावने टॉस जिंकलेला आहे. आई मित्र मंडळाचे अध्यक्ष कृष्णादा कीर यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या आपले हार्दिक स्वागत. कारण त्यांच्याच माध्यमातून क्रीडांगण आम्हाला उपलब्ध झालेले आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. तेरा धावा झाल्यात. आपण कधी दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज पप्पूचा फुल टॉस बॉल होता. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. सुगनाथ पाटील ऑन फायर. येतोय चौकार. हाही फटका उंच गेलाय. मात्र आता मिडॉनचा क्षेत्ररक्षक डाऊन डी बॉल आहे. गणेश शेलार आहे त्यामुळे चुकवणार नाहीये. या टीमचे एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. शरद बांडे झाले, गणेश शेलार आणि एक चांगला जेल डिप्लाय फलंदाज बाद. सतरा धापल करते आपल्याला पाहायला मिळतात. प्रेम आमच्या सोबत आहेत स्कोररच्या भूमिकेत. सुगनाथ बाद झालेत. प्रवीण मात्र एकही चेंडू न खेळता रनआउट झाले पहिल्याच बॉलवरती. आणि आता बॅटिंग करण्यासाठी जितू मात्रे आलेत. 2 विकेट गेलेत. प्रमोद मात्रे आणि जितू मात्रे ही जोडी.
हेअर्ड. जयेश जोशी यांचे आगमन झाले जुनी डोंबिवलीचे. त्यांना विनंती असेल या जयेश जोशी आपले हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज पप्पूला तुम्ही पाहताय. विकेट मिळाली आहे कारण की कमी खेळाडू आहेत त्यामुळे एकच खेळाडू होता 38 सर्कलच्या बाहेर आहे. मिड ऑर शॉर्ट स्क्वेअर लेग पॉइंट. जितू मात्रे आले त्यांनी सिंगलने त्यांनी खातं उघडलंय. धावसंख्या 18. 47 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. पहिल्या मॅच मध्ये 60 धावा चेस केल्या दातिवली संघाने. 12 बॉल मध्ये 40 ची गरज असताना प्रकाश नाईकने काय बॅटिंग केली आणि सामना जिंकून दिला. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. एक धाव ऍड होईल प्रमोद म्हात्रे यांच्या खात्यामध्ये. धावसंख्या 19. गोलंदाज पप्पू. स्लोअर वन चेंडू होता. चेंडूची गती कमी केली पप्पूने. फिंगर रोल केले. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. शरद भाने वेगाने धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. प्रयत्न चांगले होते मात्र धावा 4 मिळतील. चौकार. मोठे गावचे गावान गो. त्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. पिंटू प्रमोद पाटील आपण पाहिलं त्याचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र 2 षटकात 23 आल्यात. 3 षटकामध्ये अजूनही 24 करायचे आहेत कोपर 40+ संघाला. पहिला सामना जिंकलाय दातिवली 40+ संघाने. प्रमोद पाटील म्हणजेच पिंट्या दादा. हिम्मत म्हात्रे साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. प्रमोद पाटील यांच्या विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये कॅश प्राइज. सलग 3 षटकारांसाठी. सलग 3 षटकार सलग 3 चौकार आपण असं बोलू शकतो भाऊ. कारण क्रिकेटमध्ये हॅट्रिक फक्त विकेटची असते. गोलंदाज सुनील. चांगला बॉल होता. धावसंख्या 24. धावा झाले. 23 अजूनही करायचे आहेत. एक धाव मिळेल. धावसंख्या 25 वरती पोहोचली. पंचवीस धावा धापल कधी लागल्यात. 22 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायच्यात. धावांचा पाठलाग करत असताना कोपर 40+ तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळायचं होतं. अजून एक सिंगल ऍड होईल. सिंगल डबलने स्ट्राइक रोटेट केली होते. धावसंख्या 26. 47 टार्गेट म्हणजे 21 रन्स अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत.
मात्र अखेर शर्यत चेंडूने जिंकली. धावा 4 मिळतील चौकार. तीस धावा झाल्यात. 17 धावांची अजूनही गरज आहे. साई भक्त समीर पाटील यांना तुम्ही पाहतायत. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे बघा वेगाने पूर्ण केल्यात. धावसंख्या 32. 15 धावांची आता गरज आहे. 13 चेंडू 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 13 चेंडू 15. चांगली फिल्डिंग आहे. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 14 आता या मॅच मध्ये करायचे आहेत कोपरपोटी प्लस संघाला. काही सन्मान आम्ही करणार आहोत, काही सत्कार आम्ही करतोय. 12 बॉल 14 ची गरज आहे. तो विनोद मात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभसे शाहू पाटील यांचा सत्कार करायचे. तर या शाहू पाटील शिर्डूनचे, काल शिर्डून संघ फायनल मध्ये सुद्धा पोहोचलाय. विनोद मात्रे यांच्या शुभसे आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. या टॉस बॉक्स मध्ये या शाहू पाटील. विनोद मात्रे यांना विनंती होतो की आपल्या शुभसे शाहू पाटील आमचे शिर्डूनचे चॉकलेट बॉय, नेहमी चॉकलेट त्यांच्याकडे असतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रमोद पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभसे हिम्मत मात्रे यांचा सत्कार करायचा आहे. तर या हिम्मत मात्रे साहेब आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. प्रमोद पाटील आज आपण मधून यांच्या माध्यमातून ज्यूसची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि सलग 3 षटकार कोपरच्या संघाने कोणत्याही फलंदाने मारले तर प्रमोद दादांकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आहे. प्रमोद पाटील आणि विनोद छत्रपती म्हात्रे यांच्याकडनं आज ज्यूसची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली सर्व खेळाडूंसाठी, मान्यवरांसाठी. हिम्मत मात्रे साहेबांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. बंटी मात्रे थोडस बंटी भोईर थोडस राऊंड अप घेत आहेत. गोविंद भाणे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 चेंडू मध्ये 14चं संरक्षण करायचे. खेळाडू कमी आहेत, त्याचा फायदा अपोजिट टीमला होतोय या मॅच मध्ये. याच मैदानामध्ये आपण पाहिलं तर नागाव संघाने 7 खेळाडू घेऊन सुद्धा स्पर्धा जिंकली होती, याचा मी उल्लेख करेल. फायनल मॅच सुद्धा जिंकली होती. फक्त 7 खेळाडू होते. एक धाव डिक्लेअर आहे. 11 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. एसपी पॅनलचे पंच तुम्हाला पाहायला मिळतात. दशरथ सोरखादे आणि संजय मात्रे यांना तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम दातिवली 40+ रेग्युलर मध्ये आपल्याला एसपी पॅनल सातत्याने पाहायला मिळतो. सुभाष पाटील, संदप, अकरा चेंडू 13 धावांची गरज. धाव नाहीये. 10 चेंडू आणि 13 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये मोठा गावने टॉस जिंकलेला आहे. अण्णा बोराडे सुद्धा सामना एन्जॉय करतायत, त्यांचे हार्दिक स्वागत. कट करण्याचा प्रयत्न, कमबॅक केलाय गोविंदने, चांगला पलटवार केलाय. या मॅच मध्ये आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 रन्स करायचे अजूनही. कंपल्सरी चेसिंग आहे. क्रिकेट असा खेळ आहे,
बऱ्याच वेळा आम्ही पाहिले कमी धावांमध्ये मॅचेस रंगतदार होतात आणि इथे फलंदाज जितूला थोडंसं शांत ठेवलंय या मॅचमध्ये. गोविंद भारे या गोलंदाजाने 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 रन्स या मॅचमध्ये आता करायचे आहेत. सुनील भारेने काय केलं, 36 धावांचं संरक्षण या स्पर्धेमध्ये केलं होतं सापाड टीमने कोळेगाव टीमच्या विरुद्ध. त्यामुळे अशक्य काही नाहीये. 8 बॉलमध्ये अजूनही 12 करायचे आहेत. ज्यावेळी कंपल्सरी चेसिंग असताना एक रन्स महत्वाची होती आणि 31 रन सोडली वाचवायला हवी होती खरं तर सुनील भानेने. 8 बॉल 12 बघा स्ट्राईक रोटेट झाली प्रमोदकडे. बॅटला चेंडू लागलाय. 7 चेंडू 11. 12 बॉल 14 मॅच होती ती 7 बॉल 11 वरती आली. कंपल्सरी चेसिंग आहे. पलटवार केलाय इथे गोविंद भानेचं मी कौतुक करेल. सुनील भाने यांचेच बंधुराज. फुलटॉस बॉल होता. ऑलरेडी पुढे उभे राहिले होते मात्र शरद काका तिथे आहेत. चूक होणार नाहीये आणि एक चांगला झेल टिपलाय शरदने. फलंदाज बाद होईल. जितूला माघारी परतावं लागेल. आता 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. करायचे आहेत. मॅच मध्ये कमबॅक झाला आडिवली 40+ टीमचा. शरद भानेने एक चांगला झेल टिपलाय. काय फिल्डिंग केली शरदने. परवा दिवशी सुद्धा 50+ मॅचेस झाल्या त्याही फिल्डिंग चांगली केली होती शरदने. सुनील भानेला तुम्ही पाहिलं. पुढच्या मॅच मध्ये मोठागाव संघ टॉस विन आहे. निर्णय काय घेतलाय महेंद्र म्हात्रे. बॉलिंग की बॅटिंग. डिसिजन पेंडिंग आहे मला वाटतं अजूनही. 6 चेंडूमध्ये 11 करायचे आहेत. गणेश शेलार येत आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. ज्या गणेशने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. आज खेळाडू जरूर कमी आहेत आडिवली संघाकडे मात्र अजूनही हार मानली नाहीये त्यांनी. 12 बॉल 14 मॅच आता 6 बॉल 11 वरती आली आहे. आता जोपर्यंत प्रमोद मैदानाच्या आतमध्ये आहेत कधी ते मॅचला कलाटणी देतील. कारण चांगले बॅटर आहेत. 2 सेकंडला विनोद येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. मागच्याच मॅच मध्ये तुम्ही 6 बॉल मध्ये 23 होताना पाहिले आहेत. प्रकाश नाईकने तो कारनामा केला होता. सहा चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेसिंग. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. पहिलाच बॉल डॉट आलाय गणेश शेलारचा. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा विनोद भोईर मैदानाच्या आतमध्ये जातील. चौथ्यांदा त्यांना मैदानाच्या आतमध्ये जावं लागतंय. कालही आम्ही पाहिलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये गोलंदाज दातिवली संघाच्या अतुल पाटील यांच्यावरती गोलंदाजीमध्ये आक्षेप घेण्यात आला आणि 13 वर्षाच्या त्यांच्या करिअर मध्ये पहिल्यांदा ते चित्र पाहायला मिळालं. आम्ही बऱ्याच जवळजवळ 8 ते 9 वर्षापासून अतुल पाटील यांना खेळताना बघतोय. मध्ये कधी त्यांच्या गोलंदाजीमध्ये कधी आक्षेप घेण्यात आला नव्हता. आक्षेप घेतलं म्हणजे गोलंदाज थ्रो गोलंदाज आहे असं नाहीये. ते आक्षेप सिद्ध होणं गरजेचं आहे म्हणजे ते झालं नाही. कारण अतुल एक चांगले गोलंदाज आहे दातिवली 40+ संघाचे. 5 बॉल 11. चेंडू कार्पेटच्या साइड खेळत आहेत. दोन धावा इथे मिळाल्यात. 5 बॉल आपण पाहिलं तर 4 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 9 रन्स करायचे आहेत.
गणेश शेलार यांच्याही गोलंदाजीमध्ये आक्षेप घेण्यात आलेला आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत क्षेत्ररक्षक. वेगाने आले तर एक चांगला झेल टिपला तिथे निलेशने. जर ते थांबले असते तर कदाचित चौकार गेला असता. त्यामुळे ते झेलवर गेले हे खूप महत्वाचं होतं. एक चांगला झेल टिपलाय. गणेशच्या खात्यामध्ये विकेट. आता चेंडू शिल्लक आहे 3 धावा करायच्या आहेत 9.